आज आपण मस्त अशी चटपटी दही भेंडी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी इथं आपण 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। पाहू शकता मस्त अशी कवळीगार आणि एकदम फ्रेश भेंडी आहे। आपल्याला भेंडी इथं फ्रेशच वापरायचं आहे। दही भेंडी मस्त अशी चटपटी कशा प्रकारे बनवायची आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आधी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। भेंडी आता आपण कट करून घेऊया। भेंडी आपण मागचं पुढचं डेट कट करून घेऊया। अशा प्रकारे मी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेणार आहे। आपल्याला भेंडी अशीच कट करायची आहे जेणेकरून मसाला व्यवस्थित दही वगैरे आपल्या भेंडीमध्ये व्यवस्थित लागेल आणि खायला सुद्धा चवदार लागते। जास्त भेंडी मोठी कट केले तर त्याच्यात मसाला जात नाही आणि दही सुद्धा जात नाही, त्यामुळे खायला टेस्टी लागत नाही भेंडी। सर्व भेंडी आपण अशा प्रकारे कट करून घेऊया। पाहू शकता आपण सर्व भेंडी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे। आता आपण तव्यावर ही भेंडी भाजून घेऊया। आधी तर आपण इथं गॅसवर तवा ठेवलाय, तव्यावर भेंडी टाकून घेतलेले आहे। भेंडीला छान भाजून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटात भेंडी आपली भाजून होते। आलटून पलटून छान भाजून घेऊया। पाहू शकता मस्त अशी भेंडीला आपले थोडे थोडे डाग लागलेले आहे। आपण अगदी थोडासा मीठ वापरायचं आहे भेंडीवर। आणि अगदी थोडासा ऑइल टाकूया भेंडी भाजायला। अशा प्रकारे जर आपण तव्यावर भेंडी भाजले तर भेंडीचा सर्व कच्चा पण जातो आणि मस्त अशी टेस्ट सुद्धा एक नंबर लागते तव्यावर भाजल्याने। आपल्याला भेंडी तव्यावरच भाजायचं आहे इथं, मस्त लागते। पाहू शकता किती छान भेंडी आपली भाजून झाली आहे। आता आपण भेंडी काढून घेऊया। बघू शकता मस्त भेंडी आपली फ्राय झालेली आहे। आता आपण मसाला तयार करून घेऊया। आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे, कढाई आपली गरम झाली आहे। आता आपण ऑइल टाकून घेऊया। इथं मी 2 पळी ऑइल टाकलेले आहे। ऑइल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे। इथं आपण लसूण ठेचून घेतलेले आहे ते टाकायचं आहे। मोठा मोठा वाटून घ्यायचं आहे लसणाला। थोडासा जिरा, थोडासा कढीपत्ता। लसूण चांगली लाल झाली की लगेच आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला। लसूण आपली लाल झाली आहे, आता बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांद्याला छान 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत। पाहू शकता मस्त असा कांदा आपला लालसर भाजला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया। टोमॅटोला सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। टोमॅटो टाकला आता आपण थोडासा अर्धा चमच मीठ टाकून घेऊया, म्हणजे छान आपला टोमॅटो मसाला व्यवस्थित तयार होईल। इथं आपला मसाला रेडी होत आहे, तोपर्यंत इकडे आपण दहीमध्ये मसाले टाकून घेऊया। 1 चमच भरून लाल काश्मीरी पावडर वापरली आहे। लाल तिखट, अर्धा चमच ही घरची तिखट आहे। थोडीशी हळद, अर्धा चमच धना पावडर, चवीनुसार गरम मसाला, अर्धा चमच जिरा पावडर, अर्धा चमच चाट मसाला। सर्व मिक्स करून घेऊया। इथं मी 1 वाटी दही घेतलेली आहे, त्याचे सर्व मसाले ऍड केलेले आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया, मसाले सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं आपल्याला चालवत फ्राय करून घ्यायचं आहे। छान असं ऑइल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असं ऑइल आपलं सेपरेट झालेलं आहे, बघू शकता। आता आपण याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊया फ्राय केलेले। छान मिक्स करून घ्यायचं आहे।
2 मिनिटं भेंडी याच्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचं आहे मसाल्यातच. पाहू शकता मस्त अशी लबलबीत भेंडी आपली मस्त दही भेंडी रेडी झालेली आहे. बघू शकता किती सुंदर अशी भेंडी आपली तयार झाली आहे. अशा प्रकारे भेंडी एकदा नक्की बनवा, मस्त लागते खायला सुद्धा चटपटी. कशी दिसते भेंडी नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.